नाव समजलं इकडचं. कुठे आलोय आपण? कोणत्या तरी लोकेशनला आम्ही पोहोचलोय. कुठेतरी पोहोचलोय, ह्याचं नाव काय समजलं का? नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SMJ रायडर्स. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर आम्ही दिल्लीवरून निघालो होतो. सो ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून हरियाणामध्ये आम्ही पोहोचलो आहोत. सो इथे बरेच फेमस धाबे आहेत असं आम्हाला कळलं. सो एका ठिकाणी थांबून डिनर करूया, बघूया इकडचं जेवण कसं आहे ते. लेट्स गो. आणि जसं तुम्ही बघताय खूप जास्त थंडी आहे. सगळ्यांनी 3 लेयर्स कपडे घातले तरीही थंडी वाजते. ट्रिपमध्ये बरेच लहान मुलं होते. सो गाडीमध्येही त्यांनी धुमाकूळ घातला होता. मस्त मराठी गाण्यांवरती, हिंदी गाण्यांवरती, पंजाबी गाण्यांवरती डान्स केले. आणि जेवण करण्यासाठी आम्ही गाडीतून उतरलो. गाडीतून उतरल्या बघितलं इथे फुल वाईब चालू होती. सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. सो आम्ही फटाफट डिनर करण्यासाठी आतमध्ये गेलो. पंजाब स्पेशल थाली ऑर्डर केली. त्याचसोबत छोले कुलचेही मागवले होते. व्हाईट मक्खन आलू पराठा. स्मयनी ते तुम्ही बघता त्याची झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून तुम्हाला असा दिसतोय तो. चला तर जेवण आलेलं आहे, जेवायला स्टार्ट करूया. चला खाऊन घेऊया. स्वेटर पाहिजे आणि सॉक्स पाहिजे. आता सगळं बॅग बिग सगळं पाऊस येतोय. हा पाऊस येतोय. सगळं बॅग काढले आणि यांना स्वेटर पाहिजे. सेल्फी जाऊ दे तिला. चाललोय आम्ही आता. खूप उशीर झाला. चाललोय आम्ही आता. फोटो खूप उशीर झाला आम्ही चाललोय आता. पुढच्या डेस्टिनेशनला जायचंय. चालता कर पाहिजे. कुठे आलोय आपण? बाई हरियाणा है, हरियाणा. टेम्परेचर इज 10 डिग्री. टेम्परेचर इज 10 डिग्री. एकदम ऑसम वाईब आहे, एकदम ऑसम. भरपूर थंडी आहे, मस्त फुल थंडी आहे. आणि आम्ही आता इथे काय होतं ते अमृत सुखदेव अमृत सुखदेव मध्ये जेवलो. डिनर केला. असलं भारी जेवण होतं. फर्स्ट टाइम आम्ही व्हाईट मक्खन खाल्लं. आलू दे पराठा मक्खन. आलू दे रोटी ना, आलू दे पराठा आणि व्हाईट बटर मक्खन. सॉरी, एकदम मस्त होतं. कुलचे पण खाल्ले आणि थाली खाल्ली. त्याच्यामध्ये दाल मखनी वगैरे खाल्ली. प्रॉपर म्हणजे अशी टेस्ट मुंबईमध्ये किंवा दुसरीकडे नाही आहे. पंजाबी टेस्ट फुल ऑन. तर वातावरण फुल फॉग झालं इकडे. आता आम्ही चाललोय आमच्या गाडीमध्ये बसायला. आम्ही फुल सगळ्यांनी 2-2, 3-3 लेयर्स घातल्यात तरी पण आम्हाला थंडी वाजते. जाऊया आता, बसमध्ये बसूया आणि पोहोचूया नेक्स्ट डेस्टिनेशनला. मजा ही आ गया. भाई बहुत ठंडी है यहाँ पे. इतना ठंडी नहीं जमता. बहुत ठंडी है, बहुत चिल्ड है. नाक में से पानी नहीं आया बाहर. नाक फ्रिज बन गया. फ्रिज अच्छा लग रहा है लेकिन ठंडा है ना. उधर वो वाला भी दिखा के उधर हमारा गाड़ी पार्क है. बस रखवाची. ये है नाम अमृत सुखदेव और वो है हमारा बस और वो है हमारे सहप्रवासी. येते काय नाही पंजाबच आहे ना.
ओव्हरनाईट टेम्पो ट्रॅव्हलरचा प्रवास करून फायनली आम्हाला थोडे थोडे माउंटन्स दिसायला स्टार्ट झालेत. हा एक गेट लागला पण याचं नाव काय होतं ते दिसलं नाही मला. सो आता थोड्याच वेळात ब्रेकफास्टसाठी थांबूया. सकाळचे 8:30 झालेत. भूकही लागली आहे. रात्रभर झोप झाली नाही कारण आमच्या ड्रायव्हरने आवाज दिला होता, आंखे खोलो म्हटलं. आलं वाटतं बर्फ वगैरे दिसायला लागला म्हणून मला झोपच लागली नाही. मी सारखी कंटिन्यू बाहेर बघत होते कुठे बर्फ दिसतोय. आणि फायनली ह्या लोकेशनला आम्ही थांबलोय. लोकेशन खूपच सुंदर आहे. या बघूया हॉटेल कसं आहे ते. आ गए हम पहाड़ों पे. ऐसा लग रहा है फुल फ्रीजिंग थंडीमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग ज्याचं नाव आहे एसएमजे रायडर. सो आम्ही कुठेतरी पोहोचलो. ह्याचं नाव काय समजलं का? ब्रेकफास्ट करणार आहोत. थोडंसं फ्रेश होतो. आत्ताच उतरलो गाडीतून. इथे पण थंड आहे बऱ्यापैकी. तर आम्ही सेम सगळे कपडे एक्स्ट्रा लेयर्स घालूनच निघालो आहे खाली. आणि चला तर मग आता काहीतरी ऑर्डर करूया आणि बघूया इथे कसं जेवायला मिळते ते, इथे काय मिळते ते, ब्रेकफास्ट वगैरे काय. चला तर. बरेच लोक येऊन ब्रेकफास्टसाठी थांबलेत आणि आम्ही जिथे बसलो होतो त्या विंडोमधून समोरच माउंटन्स दिसत होते आणि समोरच या झाडींमध्ये आम्हाला मोरही बघायला मिळाले. 2 मोर तिथे तुम्हाला दिसत आहेत. खूपच सुंदर असं दृश्य. नाव समजलं इकडचं लोकेशन? वेलकम टू गहेर. वेलकम टू गहेर. वेलकम टू डहर. जिब लबलबा रही है. इतना ठंडी लग रहा है. ठंडी की वजह से जिब लपलपा रही है सायली. आता थोडासा सूर्य समोर आलाय त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. एवढी थंडी आहे आणि एवढं पाणी थंड होतं की हात पूर्ण एकदम फ्रीज झाले. आता मी नाश्ता करायला बसलोय. वेगळे पदार्थ मागवलेत. मसाला डोसा मागवलाय, प्लेन डोसा मागवलाय, अजून बरंच काही काही मागवलंय. बघूया खाऊन बघूया. हिमाचलचे डोसा आणि पोहे कसे आहेत ते बघूया. हे आहे का बरं? बरं आहे का? टाटा बाय बाय. बरं आहे. बघूया खाऊन. मैं 4 बिस्किट और पण पाहिजे. पुढे सांगतोय आता. ठीक आहे. एक कप चहा आणि बिस्किट. ठीक आहे. मीठ कमी आहे. ये अच्छा उल्टा. टोस्ट बटर भी आ गया है. कब खत्म होगा तेरा? आई डोंट नो. जल्दी जल्दी खा नहीं तो तेरे को बस छोड़ के जाएगी.
आम्ही पोहोचलोय. इथे एक छोटासा ब्रेक घेतला आणि बाहेर येऊन बघतो तर काय, माउंटन्स, स्नो कॅप माउंटन्स. एक मिनिट दाखवते. फर्स्ट स्नो कॅप माउंटेन. खूपच सुंदर आहे वातावरण. सगळीकडे जेवढे टॉप आहेत ना तिथे सगळीकडे माउंटेन दिसतं, सॉरी स्नो दिसतो तिथे पण. फोनमधून एवढं दिसत नाही आहे बघा इथे. तिथे तर तिथून एक डोंगर आहे, तिथे तर पूर्ण भरला तो स्नोने. खूपच मस्त आहे. ते आमच्या माणसं आहे. फोटो व्हिडिओ काढण्यासाठी सगळेजण आतुर झालेत. आपण स्नोमधला डॉगी पण बघूया. स्नो डॉगी. लेट्स गो. बांधलाय का त्याला? हात नको लावू त्याला. का चावलं पिवलं तर नाही जावं. काय हात नका लावते कारण ते तोंडात घालतो तुम्ही काही शानू नाही. हो. पण तो चहा कशामध्ये म्हटला बघ. स्टीलच्या कपडे चहा मिळाला, लवकर थंड होऊ नये म्हणून. पण तरी पण थंड होतो लगेच. इथे आमच्या ग्रुपमधले सगळे महिला मंडळांनी माउंटन सोबत फोटोज काढले. नाश्ता करून झाल्यावरती आणि खूप सारे फोटोज व्हिडिओज क्लिक करून झाल्यावर आमचा पुढचा प्रवास पुन्हा सुरू झाला. इथे स्मयन आणि स्मयनचे बाबा दोघं डान्स करताना. चला तर फुल डे अँड नाईट ट्रॅव्हलिंग ब्लॉग इथेच संपवूया. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन कीप इट काम, कीप इट रियल. मिलते हैं अगले एपिसोड में. बाय बाय.